हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75। भारनियमनाविरोधात आंधळी ग्रामस्थांचे बॅटरी इन्व्हर्टर घेऊन धरणे आंदोलन। सततच्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आंधळी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। ग्रामपंचायत कार्यालयासमोर बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही दिवसापासून आंधळी गावातील वाड्या वस्त्यांवर सायंकाळनंतर वारंवार भारनियमन होत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। अचानक व कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। यावेळी आंदोलकांनी वीज पुरवठा नियमित देता येत नसेल तर वीज साठवण्यासाठी प्रत्येकाला बॅटरी आणि इन्व्हर्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी उपरोधिक मागणी केली। सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की वारंवार होणारे भारनियमन तातडीने बंद करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल। या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली असून महावितरणने तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। काही दिवसापासून आमच्या इथं लोड शेडिंगमुळे लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे। लाईट 6ला जाते ते रात्री 11ला येते, यामुळे आमचा अभ्यास अपूर्ण राहतो। यामुळे आम्हाला शिक्षक चिडचिड करतात आणि शिक्षासुद्धा करतात। रात्री बाहेर निघायचं म्हणजे चोरा चिलटाचं, इचवा काट्याचं भीती वाटते। मी एवढंच म्हणेन की आम्हाला 24 तास लाईट पाहिजे। जर उद्यापासून लाईट आली नाही तर मी शाळा सोडेन आणि माझ्यावर 5-6 मुले आहेत, ते पण शाळा सोडतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सध्या आमच्या गावामध्ये जे वाडी वस्तीची घर आहे तिथं एजीची लाईट आहे। ती लाईट सुमारे 8-10 दिवसापासून वारंवार संध्याकाळी 6ला जाते, कधी 11ला येते। तिथं लहान मुलं, वयस्कर माणसं, प्रत्येकाला लाईट, पंखा, अभ्यास, कॉम्प्युटर, घरी कुटीर उद्योग, लघु उद्योग करणाऱ्या महिला, दिवसभर कंटाळून आलेली शेतकरी बांधव यांना अतिशय त्रास होतो। संध्याकाळी 7ला लाईट जाणं आणि 11ला येणं। बरं, हे आमच्याच गावासाठी का भारनियमन शासनानं का आमच्याच आंधळीसाठीच कशासाठी केलं? सगळ्या गावाला, तालुक्याला का नाही? बरं ठीक आहे, आम्हाला दुसरं काही गरज नाही। आम्हाला आजपासून जर लाईट आली तर ठीक, नसेल तर आम्ही रस्ता रोको किंवा मोठं आंदोलन करणार आहे। आमच्या शेतकरी बांधवांची सगळ्यांची मागणी आहे, दिवसभर लाईट गेली तर ठीक आहे एक वेळ, पण रात्री संध्याकाळी 7 ते म्हणजे 24 तास रात्रभर तरी लाईट पाहिजे। मुलांचं आतूनात नुकसान होते, वयस्कर माणसांचं अतिशय हाल होते। म्हणून सरकारने ताबडतोब दखल घ्यावी, नसेल तर उद्या किंवा परवा आम्ही शासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलन किंवा रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहोत।